सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन भाजप आमदारांमध्येच रंगलेल्या निवडणुकीचा निकाल अखेर समोर आलाय। 18 पैकी 15 जागा जिंकत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलनं गुलाल उधळलाय। या निवडणुकीवरून भारतीय जनता पक्षातच दोन गट पडले होते। भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि सुभाष देशमुख यांच्या पॅनलमध्येही लढत झाली। नेतृत्व जरी भाजपच्या आमदारांकडे असलं तरी दोन्ही पॅनलमध्ये काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची होती। साहजिकच इथं अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। अखेर कल्याण शेट्टी यांच्या पॅनलनं सुभाष देशमुख यांच्या पॅनल विरोधात बाजी मारली आहे। पण या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकालही लागले। एकेकाळी सुभाष देशमुखांना गुरु म्हणणाऱ्या शिष्य कल्याण शेट्टींनी बाजी कशी पलटून टाकली, या निवडणुकीतले किंगमेकर कोण आहेत, याचा आगामी काळातील निवडणुकीवर काय परिणाम होईल याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचा आधार म्हणून श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती ओळखली जाते। इथल्या कांदा मार्केटमुळे बाजार समितीवर वर्चस्व ठेवण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये तुंबळ स्पर्धा असते। काल 18 जागांसाठी 96% मतदान पार पडलं। एकूण 70 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। आज निकाल समोर येताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला। सुरुवातीला ग्रामपंचायत मतदारसंघातून सुभाष देशमुखांचे पुत्र मनीष देशमुखांसह इतर 2 उमेदवार निवडून आले। कल्याण शेट्टी यांच्या पॅनलमधील ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वानकरांना मात्र इथं पराभवाचा धक्का बसला। त्यानंतर सर्वात मोठा धमाका पाहायला मिळाला सोसायटी मतदारसंघातील मतमोजणीवेळी। या सोसायटीच्या मतमोजणीनंतर सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलमधील उमेदवारांनी विजयाची माळ लावली। सोसायटी मतदारसंघातील सर्वसाधारण महिला, आर्थिक दुर्बल आणि इतर मागासवर्ग यासह 11 पैकी 11 उमेदवार विक्रमी मतांच्या फरकाने विजयी झाले। दिलीप माने, सुरेश आसापुरे, राजशेखर शिवदारे, इंदुमती अलगोंडा पाटील, अविनाश मार्तंडे यांच्यासह 11 उमेदवार 800हून अधिक मतांचं लीड घेत जिंकले। हमाल तोलार मतदारसंघातही कल्याण शेट्टी, माने आणि आसापुरेंच्या पॅनलमधील गफार चंदा यांनी बाजी मारली। व्यापारी मतदारसंघातून निवडून आलेले वैभव बरबडे हे विजयकुमार देशमुख यांचे समर्थक असल्याचा, तर मुश्ताक चौधरी हे दिलीप मानेंचे समर्थक असल्याचा दावा आता केला जातोय। मात्र भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलला हा विजय कसा मिळवता आला तेही पाहूयात। भाजपचे आमदार कल्याण शेट्टींना सहकारातील मातब्बरांनी दिलेली साथ महत्त्वाची ठरली। काँग्रेसचे माजी आमदार आणि सुभाष देशमुखांचे विरोधक दिलीप मानेंसारखा कसलेला आणि उत्तरसह दक्षिण तालुक्यात प्रभाव असणारा नेता कल्याण शेट्टींसोबत होता। एकेकाळी सुभाष देशमुखांसोबत सावलीसारखं राहिलेल्या शहाजी पवार, अविनाश महागावकर, इंद्रजित पवारांची साथ कल्याण शेट्टींनाच मिळाली। याशिवाय दक्षिणमधूनच राजशेखर शिवदारे आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश आसापुरे यांचीही साथ कल्याण शेट्टी यांच्यासोबत होती। कल्याण शेट्टींचं पॅनल या सगळ्यांमुळेच अधिक मजबूत होत गेलं। काँग्रेसच्या शेळके गटानं मात्र शेवटच्या क्षणी जागांवरून नाराजी दर्शवत सुभाष देशमुखांना पाठिंबा दर्शवला होता। मात्र याचा म्हणावा तसा फटका कल्याण शेट्टी यांच्या पॅनलला बसला नसल्याचं निकालावरून दिसून येतंय। उत्तरसह दक्षिणमध्येही प्रभाव असणारे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर हे सुद्धा याच पॅनलमधून उभे होते। एकीकडे कल्याण शेट्टींचं सगळं पॅनल बाजी मारलेले दिसत असताना कायम जनसंपर्कात असणाऱ्या वानकरांसारख्या नेत्याच्या पराभवानं आता सोलापुरात उलटसुलट चर्चा रंगली आहेत। सुभाष देशमुखांच्या पॅनलला कल्याण शेट्टींचे अक्कलकोटमधील विरोधक असणारे सिद्धाराम म्हेत्रे, शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांनी सुभाष देशमुखांना साथ दिली होती। पण चर्चा झाली ती विजयकुमार देशमुखांनी सुभाष देशमुखांना दिलेल्या पाठिंब्याची। भाजपात असूनही आतापर्यंत कधीही सूर न जुळलेल्या शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुखांनी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुखांना पाठिंबा दिला। नेहमी एकमेकांविरोधात भूमिका राहिलेल्या 2 देशमुखांना सोलापूरकरांनी या निवडणुकीत मात्र पहिल्यांदाच एकत्र पाहिलं। पण आता आलेला निकाल पाहता सुभाष देशमुखांना विजयकुमार देशमुखांच्या पाठिंब्याचा किती फायदा झाला हा संशोधनाचा भाग आहे। मात्र ग्रामपंचायत मतदारसंघात सुभाष देशमुखांच्या उमेदवाराने मिळवलेली मतं पाहता सिद्धाराम म्हेत्रे आणि बळीराम काका साठेंनी दिलेल्या मदतीचा निश्चितपणे फायदा झाला असं म्हणता येईल। पण वर्षानुवर्ष गावागावातील सोसायट्यांमध्ये ठाण मांडून बसलेल्या दिलीप माने, आसापुरे, शिवदारेंसारख्या कसलेल्या पैलवानांमुळे कल्याण शेट्टी यांच्यासारख्या पॅनलला फायदा झाला अशीच चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसते। याशिवाय सुभाष देशमुखांच्या पॅनलला थेट शेतकऱ्यांमधून मतदान न घेण्याच्या निर्णयाचा फटका बसला।
ज्यांची वर्षानुवर्ष सहकारावर मक्तेदारी होती ती मोडीत काढण्यासाठी सहकार मंत्री असताना सुभाष देशमुखांनी बाजार समितीसाठी शेतकऱ्यांनाच थेट मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला होता। मात्र नंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा निर्णय रद्द करण्यात आला। शेतकऱ्यांना थेट मतदान करता आलं असतं तर देशमुखांच्या पॅनलला फायदा झाला असता अशी चर्चा आता होतीये। पण वरवर दोन भाजप आमदारांमधली ही लढाई दिसत असली तरी जिल्हा पातळीवर नेतृत्व विस्तारणाऱ्या आणि जिल्ह्यात कायम जम टिकवून ठेवणाऱ्या दिलीप माने आणि सुरेश हसापुरेंसारख्या नेत्यांना या निवडणुकीने बूस्टर डोस मिळालाय एवढं मात्र निश्चित। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत यातून नवी समीकरणं उभी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। सभापती पदाबाबतही आम्ही बसून निर्णय घेऊ, आमच्यात नाही ठरलं तर मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील म्हणत तसे संकेतच दिलीप मानेंनी दिलेत। सहकारातील निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नसल्या तरी पक्षवाढीसाठी फडणवीसांनी अचूक बाण मारल्याची चर्चा आहे। दोन देशमुखांच्या वादात कल्याण शेट्टींचा पर्याय देत मुख्यमंत्र्यांनी नवा डाव खेळल्याचंही बोललं जात आहे। या व्हिडिओत इथेच थांबूयात। विजयकुमार देशमुखांची सुभाष देशमुखांना खरंच मदत झाली का? कल्याण शेट्टींचा विजय माने, हसापुरे आणि शिवधारेंमुळे सोपा झाला का? सोलापूर बाजार समितीची सूत्र मुंबईतून हलवण्यात आली होती का? मुख्यमंत्री फडणवीसांची ताकद कोणत्या भाजप आमदाराच्या बाजूने होती? याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।